श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घराची प्रगती आणि संपत्ती वाढविण्यासाठी गुपित 21 वास्तू टिप्स. आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे. वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात. वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंद तर देतेच, शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती, पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते. आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढविण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूयात. नंबर 1. मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचे टोक वरच्या दिशेला राहील. घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असे मानले जाते. 2. उत्तर दिशेस तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते. नंबर 3. घरातील मुख्य सदस्यांनी नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. नंबर 4. घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असलेले शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते. घरात अशा प्रकारचा आवाज असेल तर शुभ संकेत असतात. 5. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते, तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. 6. करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी, उडणारे विमान, रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शविणारे पेंटिंग लावणे शुभ मानले जाते. 7. बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावावे, कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते. यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते. 8. श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. 9. वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा. असे केल्याने व्यक्तीवर कर्ज राहत नाही, तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. 10. घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते, शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते. 11. एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नये. असे केल्याने उत्पन्नाचे साधने कमी आणि खर्च जास्त होतो. 12. लिव्हिंग रूम जर कुटुंबाच्या फोटोंनी सजवले तर एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात. 13. जीवनात नाव, कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा. यामुळे तुमच्या जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. 14. उत्तर दिशा ही धनसंपत्तीचे मालक असणाऱ्या कुबेर देवतांची दिशा मानली जाते. या दिशेचे शासक कुबेर देवता आहे अशी मान्यता आहे. यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे. ह्या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडले जाईल अशी त्याची रचना असावी. 15. घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा. घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी. त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते. 16. घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते. यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये. 17. घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणत्याही देवाचे चित्र लावावे. तसेच घराच्या प्रवेशद्वार हे स्वच्छ व अडगळ नसणारे असावे.
आणि सुशोभित केलेले असावे. 18. वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या मोठ्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये. 19. घरामध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. ते घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे. तसेच घराच्या निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्या असाव्यात. यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात. 20. घरातील नळ गळत असणे हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते. यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून घ्यावी. जर पाणी गळत असेल तर नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे. 21. पाण्यात ठेवलेले धातूचे कासव, बुद्धाची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देते. तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात. 22. वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर 6 किंवा 8 पोकळ पाईप असणाऱ्या विंड चिमचा वापर करा. वाऱ्यावर डौलत रुंझुनणाऱ्या विंड चिममुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 23. घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा असावा. तसेच घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळस आणि फुलांचे झाड असावे. अशी झाडे सकारात्मक स्पंदने निर्माण करतात. अशी झाडे घरात असणे खूपच शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.